तर स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये एक. तर आता वावरामध्ये ना आम्ही लावेल नव्हतं ते पहिलेच गेलो होते तर दरवर्षी उगते ते भेंड्या. तर ज्या आपण भेंड्या लावतो तो हे दुसऱ्या लावल्या आपण पुडीच्या लावतो. तर त्या एवढं भारी लागत नाही खायला आणि ज्या आपल्या दिवळी भेंडी म्हणते तिला तर ती भेंडी कधी लावली ती एकदम भारी लागते. पण मग काय होतं ना जेव्हा राहत नाही ना तेव्हा खावा त्या जेव्हा असलं तेव्हा खायला बी मन होत नाही त्या भेंड्याला. तर आता इतक्या नुसतं शेतकऱ्याचं हेच होऊन जाईल पुरा कचराच होऊन जाईल कोणत्याही भाजीपाल्याचा. तर आता काय 10 रुपये किलो चालू आहे त्या 10 रुपये किलो भेंड्या तर काय पुरवडते ते काहीच पुरवडत नाही. तिथे न्यायला सुद्धा पुरवडत नाही आपल्याला इतकी मेहनत करा. ते तोडायला बी त्या भेंड्या इतकी अवकाळ होती ना तर हातामध्ये हे घुसतं त्याचं काही रक्त निघतं हाताचं इतकी अवकाळ होती त्या भेंड्या तोडायला. आणि तिथे जाण फुकट हवला करून द्या अशी गंमत होती ती. तर आता पाय या गावरान भेंड्या आहेत याचं हे नाही वेगळंच राहायचं. ते इतक्या मोठाल्या झाल्या आणि त्या तर एकसारख्या पाहता किती निब्बर झाल्या त्या. तर त्याची आमटी बी भारी लागते बरं का याची भेंड्याची. तर दाणे काढून करणं लागते ती तर एकदम भारी लागते. तर इतक्या मोठाल्या आहे पण कवळ्याच्या अजून बी. ते आता नवीन येले आणि ज्या खाली ना त्या निब्बर व्हायले आता. तर तिचा कलर बी पासाचा. ते इतकं मोठं मोठं झालं आणि ते तोडलं बी नाही जवळ. ते हे पहा हिला असे 2 कलर राहते पण मग ही भेंड्या काय ना आपण आता जे माणसाला पार घेणं ते भेंड्या घ्यायची तर त्याच माणसाला हे कळतं ह्या गावरान भेंड्या आहे म्हणून सनी. पण मग ज्याला माहिती नाही ना ते काय म्हणते ह्या अशा काय भेंड्या आहे म्हणून सनी अशा लाल बी दिसते ते थोड्या का कशा लाल सर दिसू राहिले त्याच्या. तर त्याची आमटी बी केली तर एकदम भारी लागते खायला. पण मग आता काय नाही इतके झाले ते हे झाडं काही लावेल नव्हते आम्ही पुऱ्या आडं ऊस उगेल झाडं हे बा ही उगेले काही इकडे उगले तर 3च झाडं आहेत 4 झाडं आहेत ते निंदाच्या टायमाला काही उपटले नव्हते आम्ही तशीच ठेवले होते. तर आता 4 झाडं आहे पण त्याला भेंडे इतके आले ना फरदाड एकसारखं फुटेले त्याला लई. बघ किती येले भेंड्या इकडे बी भरपूर आल्या. तर वर बी येले एकदम कवळ्या कवळ्या भेंड्या येले त्याला. तर आता या येले या बारीक बारीक या कवळ्या अजून खाली खाली येले गं त्याला भरपूर येले खाली बी. तर अजून फुलंच लागू राहिले त्याला कुठे मोठी फुलं लागू राहिले अजून ते पण या अशा कवळ्या कवळ्या त्या लहान लहान आहे अजून. आणि काही काही चांगल्या मोठाल्या व्हायले लगी. ते अशा राहते त्या गावरान भेंड्या. तर आपण विकायला बी नेलं तर त्याला कोणी एवढं घेतच नाही. तर आम्ही तर काही नेल्याच नाही अजून पण मग कसं राहतं एखादं जण घेऊन बसेल राहतं तर आपण पाचनिक बाजारात गेलं तर तर कोणी घेत नाही त्या आणि ज्या हिरव्या भेंड्या राहतात ते जास्त घेते आणि ज्या लोकाला अशी पारं की ना आपली म्हातारी माणसं तर त्यालाच माहिती राहतं का या भेंड्या गावरानी म्हणून सनी तेच जास्त घेते. तर आता बघ किती निब्बर झाल्या त्या. तर तिची आमटी बी एकदम भारी लागते खायला. तर आमटी काही केली नाही मी अजून एकदा बी. तर आमच्या भैयाचं ते चालू होती कर तर करू आता एखाद्या दिवशी. तर आता इतके निब्बर झालं ना तर इकडेच इतके निब्बर झाल्या तर तिकडे वावरात बी भरपूर झाडं आहे तर त्याच्यामध्ये बी तितके निब्बर होऊन गेले ना तर एकसारखे निब्बर झाल्या कसं राहते ते जास्त बी खायला एवढं आवडत नाही. पहिल्या एकदा दोनदा खाल्ल्या जात्या पण मग नंतर काय होतं खायला मन बी होत नाही त्याला. तर आता कपाशी पहा किती भारी दिसू राहिली पण मग काय ना आता पाणी चांगला म्हणा असा पडून नाही राहिला. तर पाणी एवढा पडून नाही राहिला आणि तर आता चांगली जर पाणी पडला ना तर जास्त करून पाण्याचीच गरज आहे कपाशीला. तर पहा किती मस्त झाली आता कपाशी. तर कपाशी एकदम भारी झाली आता पण मग काय ना चांगलं पाणी पडला पाहिजे. तर आता आमच्या भैयाचं चालू आहे फुलं झाड लावायचं काम. तर 2 दिवस झाले आणून पडेल होतं पण मग पहिले लावलं तो छोटा गुलाब होता आणि जो आता लावले ना हा मोठा गुलाब आणला आता. तर पहिले बी भरपूर येल होते त्याला फुलं पण मग आता काय झालं आता हे पहा किती मस्त डेरा केला त्याने. तर आता पहा किती मस्त झालं ते. आता भारी झालं ते झाड बी
पण मग आता हे नाही, हे पहिलं आता नंतर आणलं, 2-3 दिवस झाले आणून पडेल. पण मग काही लावलं तर काहीच नव्हतं. आता 2-3 दिवसच पडेल होतं. म्हणलं चला आता लावून देऊ. तर आता आभाळ बी भरपूर गरजू राहिलं, पण चांगला आला पाहिजे. तर हे पहा आमच्या भयानं गड्डे बी करून ठेवले त्याच्यासाठी. तर पहिल्यांदा बी त्यानंच केलतं. आता चालू आहे त्याचं माती लोटाचं काम. हे बघ किती मस्त फुल आहे त्याचं. तर आता हे ना मोठा गुलाबी एकदम भारी. तर पहिले जो लावलेला होता ना तो बारीक गुलाब होता, पण हाय ना एकदम मोठा गुलाब आणला आता. तर आमच्या पूजेचं ते चालू होतं मोठा आण म्हणून मोठा आण. तर काड्या लावल्या ना आपण त्या एवढ्या शिलगत नाही, मग पण मग हे आता कलम आणली नाही, शिलगेल राहते पहिले ती वाळत नाही. मग तर पहिले एकच आणली होती मी, आता एक आणली पुन्हा. हे बघ किती मस्त दिसू राहिलं ती फुलं. तर आता मोठाले फुलं तर म्हणलं तर पोराला बी आवडते फुलं, तर आपल्याला देवाला बी सुद्धा ठेवायला कामा येते मग असले तर. भैया बुजलं ते, त्यानं जास्त माती टाकली त्याच्यावर. तर जे खाली फरदाड फुटेले ना, तर मग ते काय होईल नंतर हे होऊन जाईल पुरं. हे म्हणजे असं हे ते खाल्लं फरदाड आहे ना, मग ते फुटलं बी ना तर वाळून जातं, मग असं होतं. तर चालू आहे आता कलम लावणं.